तर 2026 सुरू झाला आहे आणि 2026 मध्ये खूप काही नवीन विशेष विशेष छान पिक्चर निघणार आहे. त्यामधले मी आज असे 4 पिक्चर सांगणार आहोत जे तुम्हाला नक्की पाहायला पाहिजे आणि हे पिक्चर 100% ब्लॉकबस्टर हिट होणारच आहे, म्हणून तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहिल्या नंबरवर आपली येणारी मूवी 9 जानेवारीला 2 मूवी येत आहे. पहिल्या पिक्चरचं नाव आहे जननायकन आणि दुसरी राहणार आहे प्रभासची राजा साहब. तर आपण बोलूया पहिले थालापती विजय 69 मूवी जननायकांचा. या मूवीचा ट्रेलर बघितला, VFX थोडे लो क्वालिटीचे आहे, पण मूवीची हाईप खूप आहे. कारण की थालापती विजयची ही लास्ट मूवी आहे, तर 100% हिट होणार. हे मूवी तुम्ही नक्की बघा. हे मूवी हिट होणार आहे आणि याच्यात बॉबी देओल विलन आहे आणि आपले विजय थालापती हिरो आहे. या मूवीचा रन टाइम 3 घंटे 6 मिनिट आहे आणि या मूवीचा बजेट 300 करोड आहे. ही दुसऱ्या नंबरची मूवी आहे राजा साहब. ही प्रभासची नवीन मूवी एकदम बढिया हॉरर कॉमेडी मूवी आहे. ज्या ऍक्शन ऍडव्हेंचर दोन्ही मिळायला भेटते. या मूवीचे प्रभासचे नाना अजय दत्त, या संजय दत्त पण विलन आहे, भूत आहे, काही पण म्हणू शकता. या मूवीचा VFX एकदम बढिया आहे. या मूवीचा रन टाइम ऑलमोस्ट 3 घंटेच्या पण वर आहे. तर प्रेझेंटेशन छान असेल तर ही मूवी हुक करणार, नाही तर थोडी बोर मारू शकते. तुम्ही हे दोन्ही मूवी पाहू शकता, एकदम बढिया आहे. तर आपली तिसऱ्या नंबरची मूवी आहे हॅपी पटेल. हे हॅपी पटेल मूवी तुम्ही जर बघितली ना, ट्रेलर बघितलं ना, तर तुम्हाला जुन्या मूवीची आठवण येणार. एकदम कॉमेडी, एकदम बढिया ऍक्शन वगैरे काही नाही, फुल टू ड्रामा. आणि या मूवीची विशेष गोष्ट म्हणजे या मूवीमध्ये आमिर खान आहे. कॉमेडी एकदम बढिया आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. चौथ्या नंबरची मूवी आहे बॉर्डर 2. हे 90sच्या काळातली बॉर्डरचा सिक्वेल आहे किंवा पार्ट 2 म्हणू शकता. या मूवीमध्ये मागच्या वेळेस पण बॉर्डर मूवी संजय दत्त होते, या वेळेस पण संजय दत्त आहे, पण ऍडिशनल कास्टिंग मध्ये वरुण धवन आणि दिलजीत आहे. हा दिलजीत सिंगर. या मूवीच्या ट्रेलरमध्ये स्टोरी, VFX, प्रेझेंटेशन एकदम बढिया दिसत आहे, कुठं काही कमी नाही. गाणे पण, सॉन्ग पण एकदम नाही, त्यांनी त्याच काळातले एकदम थोडी एडिटिंग करून एकदम बढिया प्रकारे टाकले आहे. तर हे ट्रेलर किंवा मूवी एकदम बढियाच राहणार, काही विशेष गोष्ट नाही आहे. ऑर्डर 2 पण 100% हिटच होऊ शकते. 500 करोड तो कुठंच नाही त्याच्यासाठी. त्यामुळे 23 जानेवारी 2026 मध्ये ही मूवी येणार आहे, तर तुम्ही नक्की बघा.